उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक, तर मंगळवारी जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक। लोकसभेनंतर ठाकरेंची विधानसभेची तयारी। आज मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक, तर सर्व आमदार आणि खासदार राहणार उपस्थित। मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चेची शक्यता। लोकसभेनंतर परतीचे वारे वाहत आहेत। शिंदे अजित पवारांचे 40 आमदार परत येतील, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा मोठा दावा। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी लावलं एक भावनिक होर्डिंग। शिवसेना 2 गटांमध्ये विभागल्यानंतर पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचं होर्डिंगद्वारे आवाहन। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गळती। 150 कोटीच्या विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह। लोकसभेनंतर परतीचे वारे वाहत आहेत। शिंदे अजित पवारांचे 40 आमदार परत येतील, वडेट्टीवारांचा मोठा दावा। राज्यात मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक घटली। भाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ। भीमा नदीच्या दौंड गार पुलाचे खांब कोसळले, तर तक्रारी करून सुद्धा बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गळती। 150 कोटीच्या विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या रायगडच्या गांधारी नदीवरील पुलाचं काम अपूर्णच। पावसाळ्यामध्ये 25 गावं आणि वाड्यांचा संपर्क तुटण्याची भीती। पुण्यात 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर सुद्धा खडकवासला धरण पाणीसाठ्यामध्ये वाढ नाहीच। धरणात उरला केवळ 4.21 टीएमसी पाणीसाठा। मेट्रो 3 आरे ते बीकेसी मार्गिकेच्या अंतिम चाचण्यांना आता सुरुवात, तर भुयारी मेट्रो प्रवास ऑगस्ट पासून सुरू होण्याची शक्यता। पुण्यातल्या रामटेकडी परिसरात पुन्हा कोयता गँगची दहशत। घरात घुसून नागरिकांवर कोयत्यानं वार, तर अनेक वाहनांचीही केली तोडफोड।